वसई विरार महापालिकेमधील सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने सत्ता कायम राखली। आमदार रतेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनं 107 जागा जिंकल्या आहेत। 4 जागा सत्ताधारी पक्षाने बिनविरोध पटकावल्या होत्या। त्यानंतर काल झालेल्या मतमोजणीत वसई विरारकरांनी पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षाच्या बाजूने कौल दिल्याचं स्पष्ट झालंय। शिवसेनेनं ठाकूर यांच्या साम्राज्याला धडक देण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी केली होती, मात्र त्याचा फारसा प्रभाव दिसला नाही। शिवसेनेला केवळ 5 जागांवर समाधान मानावं लागलं। भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी 1 जागा जिंकता आली आहे, तर एका जागेवर अपक्षांची सरशी झाली। 1 जागा राखून ठेवण्यात आली आहे। निवडणुकीपूर्वी बहुजन विकास आघाडीने 100 जागांचं लक्ष ठेवलं होतं, ते पक्षानं दिलं पार केलं। वसई विरार महानगरपालिकेमध्ये आरोप प्रत्यारोप झाले आणि बहुजन विकास आघाडी विरुद्ध युती अशी लढाई आपल्याला बघायला मिळालेली आहे। पण जेव्हा निकाल हाती आला तेव्हा मात्र एकतर्फीच लढाई झाली असं वाटतं। सर, विजयकडे कसं बघता? विजय निश्चित होता? विजय निश्चित होता। मिशन 100+ हे तर आमचा नाराज होता। केलेली कामं ती लोकांपर्यंत नेली, कार्यकर्त्यांनी जीवापाड मेहनत केली, मतदारांनी पुन्हा विश्वास दाखवला। कारण मतदारांना माहिती आहे जे आम्ही बोलतो ते करतो। अख्ख्या वसई तालुक्यातले प्रश्न सोडवण्याचं काम बहुजन विकास आघाडीचे आमदार, खासदार, महापौर, नगरसेवक या लोकांनीच आजपर्यंत केलं। आणि आम्ही 12 महिने सगळे नगरसेवक, कार्यकर्ते हे लोकांबरोबर असतात, त्याच्यामुळे त्यांच्या संपर्काच्या जीवावर खात्री होती का आम्ही 100च्या पुढे जाऊ। विरोधकांनी एक महत्त्वाचा आरोप केलेला आहे की तो एक खोडून काढण्याची गरज आहे माझ्या मते, का इथे दहशतवाद चालतो, इथे भ्रष्टाचार चालतो, एखादी भ्रष्टाचार चालतो, आणि त्याचा आरोप तुमच्यावर केलेला आहे। सरकार यांचं आहे, भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी तुम्हीच करा, तुमच्या हात कोणी बांधले नाही। एक विषय संपला माझ्यापुरता। दहशतवाद, अख्खा मुंबई ठाण्याची शिवसेना आली आणि तरी सुद्धा दहशतवाद चालतोय असं जर म्हटलं म्हणजे अख्ख्या सगळेच नेते, सेनेचे विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, आमदार, खासदार, मंत्री, संत्री, विदूषक, आणि तरी दहशत होती। राज्यांचं, पोलिसांचे तरी दहशत होते। ही काय BRUPची इलेक्शन होती का? सुसंस्कृत, सुशिक्षित माझ्या वसई तालुक्यात लोक राहतात। रोज 7-8 लाख लोक मुंबईला प्रवास करतात। दुनिया बघितलेली आहेत असा माझा मतदार आहे। ते दहशत आणखी याच्यावर यांच्या प्रचाराला भीक घातली नाही। मग आता उत्तर पाहिजे, हरल्यावर उत्तर पाहिजे असते, ती उत्तरं शोधून ठेवल्यात त्यांनी। संदीप भातीसह कपिल राव, झी मीडिया, वसई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।